इंडियन स्टोन क्रशरचे प्रोप्राइटर आहेत अबू तालिम पठान साहब, आपका तहे दिल से स्वागत करते हैं और शुक्रिया अदा करते हैं। आप आए बाहर आई इस टूर्नामेंट में, आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। 4 चांद लग गए आज अबू तालिम पठान साहब जनाब यहाँ पर मौजूद है आणि दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत। छापा आणि काटा या वेळेला हेड अँड टेल टॉस या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल। या पण आदित्य कदम या ठिकाणी आणि जनाब अबू तालिम पठान साहब इनके कर कमलों से यहाँ पर टॉस होने जा रहा है। इंडियन स्टोन क्रशर के प्रोप्राइटर है कॉइन स्पिन आणि आदित्य कदम या छाप आलेला आहे आणि या वेळेला आदित्य टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? टीमला बॅटिंग लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे। कदम टीम निर्मय लगेच फिल्डिंगला लगेच आपला प्रदर्शन दाखवायचं आहे। तर नुकताच टॉस झाला, टॉस आपण पाहिला अबू तालिम पठान इनके कर कमलों से यहाँ पर टॉस हुआ और टॉस यहाँ पर जीते हुए आप देख सकते हैं विजय स्मृति ऑन द टॉस एंड इलेक्टेड टू बैट फर्स्ट। पाहत आहे जबरदस्त काटे की टक्कर पाहायला मिळेल आणि दोन्ही टीम मध्ये एक द्वंद्व युद्ध, चेंडू आणि फळी बॅट अँड बॉल मध्ये एक द्वंद्व युद्ध रंगताना आपण पाहू शकणार आहोत। संपूर्ण आमचे कोळी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्या सर्वांचा करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद। चला लगेच सुरुवात करायची आहे। ओव्हर किती आहेत? ओव्हर विचारा प्रमोदजी लिली, ओव्हर किती आहेत? 4 षटकांचा सामना असेल। करायची आहे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय स्मृती। चला 2 बॅट होत या मॅचचं थेट प्रक्षेपण आपल्याला अनुभवायला मिळतं स्टार वॉइसच्या माध्यमातून। आपण जाऊया मृदुलजी मेहर यांच्याकडे, जे स्पॉन्सर आहेत ज्यांनी आम्हाला खूप चांगलं विशेष सहकार्य केलंय, त्यांची नावं। वाटा आणि त्या बळावर ह्या स्पर्धा गुण्या गोविंदानं थाटामाटात आणि उत्साहात दरवर्षी पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। स्टार बॉईज प्रीमियर लीग 2026 पर्व 10वा आणि त्यामध्ये आमच्या संपूर्णतः नाखवा त्यांचा देखील मोलाचा वाटा राहिला आहे। जिजस बोट असेल, त्यानंतर शिवसागर, दयामाता बोट, ओम सागर, तारणारा बोट, गॉड गिफ्ट, त्यानंतर श्रीराम बोट, गौरी शंकर, मच्छिंद्रनाथ, कमांडर बोट, विश्वरूप बोट, अग्निसाई, ज्ञानरूप, अग्नि अंबे आणि हरिद्वार बोट हे सर्व आमचे नाखवा आहेत। त्यांना देखील विनंती असेल आपण सर्वांनी आदरपूर्वक मुख्य मंचावर येऊन आसन असतवायचे ही सर्वांना विनंती असेल। सर्व देणगीदार त्यांचं देखील आम्ही ते नामोल्लेखन करणार आहोत। तुर्ताच पुन्हा एकदा आमच्या सोबतीनं खऱ्या अर्थानं पालघर भूषण महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आणि म्हटलं जातं ना की रील वाले दुनिया में फील वाला आवाज, अर्थात आज सन्माननीय प्रमोद शेडगे सर आज जोडले जातात आमच्या सोबतीनं आणि त्यांनी आता मायक्रोफोनवर जोडले जातील। चला सामन्याला होते सुरुवात। दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तुल्यबळ आणि दोन्ही संघांमध्ये तेवढीच ताकद आपल्याला पाहायला मिळेल, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जो जीता वही सिकंदर। बघा आयोजकांकडून महत्वाचा कॉल आहे, जर का चौकार षटकार आला तर बॅट्समनसाठी आपण कॅश पारितोषिक घेऊन मैदानामध्ये नका जाऊ। ऑलरेडी वेळ होतोय, त्या कारणास्तव प्रत्येकाला ही कळकळीची विनंती आयोजकांच्या वतीने ही रिक्वेस्ट केली जाते, ते पारितोषिक आपण आपल्या डगआउट मध्ये नंतर द्या ही विनंती असेल। गो टू प्रमोद सर।
थँक्यू मृदुलजी मेहर. अर्नाळाचा आवाज, सध्या नवापूरचा आवाज घुमताना अंडरआर्म क्रिकेट, बॉक्स क्रिकेटमध्ये आणि ओरम मध्ये सुद्धा. राकेशजी, आम्ही इथे आहोत, समोर इथे बसलेलो आहोत प्रेक्षकांमध्ये. स्टार्ट ऑफ द मॅच. साबणेला होईल सुरुवात. अगदी प्रेक्षकांना विनंती करेन, जोरदार टाळ्यांच्या गजरात फायनल मॅचला सुरुवात होते. टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. दोन्ही संघांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. विजय स्मृती टीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारले आणि पहिलाच बॉल, भन्नाट वेग. आदरणीय सन्माननीय जयदीप नाखवा साहेब, आपल्याला विनंती असेल आपण आदरपूर्वक मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचे. जयदीप नाखवा साहेब, आपल्याला विनंती असेल आयोजकांच्या वतीनं रिक्वेस्ट केली जाते, आपण आदरपूर्वक मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हा. वा वेला वा, टक्कन आवाज आला, सरळ बॉलला फेकून दिलं. षटकार. एकदा मात्र आपण पाहत आहेत, परंतु प्रेक्षकांना विनंती करेन की जास्तीत जास्त वेळा येऊ नका. महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आमच्या महिलांचा मान सन्मान आम्ही शब्द सुमनांनी या ठिकाणी स्वागत करीत आहोत. बघा, अर्नाळा किल्ला ग्रामस्थ आहेत, आपणच सांगा, आपण सांगतील तर बरं पडेल. आमच्याहून आपण सांगितलं तर बरं पडेल. खेळाडूंना देखील विनंती असेल, श्रीकांत किंवा मिथुन आहे, सतीश आहे, गोटे आहे, प्रत्येकाला विनंती असेल आपण सांगा आपल्या प्रेक्षकांना, कृपया करून मैदानामध्ये येऊ नका, ही विनंती आहे. जबरदस्त सामना या वेळेला आपण पाहताय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल हलकासा वळण घेणारा आणि सरळ बॉल आपण पाहिलं तर प्रति गरजच्या हातामध्ये बॉल निघून जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहतायत आयुष आणि श्रीकांत. आयुषने जर 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर डेफिनेटली विजय स्मृतीच्या कोणत्याही प्लेअरने जर 50 मारल्या तर एस क्लब होळी पाडातर्फे अर्षद मेहर यांच्याकडून 500 रुपये आहेत आणि 3 षटकार जरी मारले तरी सुद्धा 500 रुपये. हेमंतने सुद्धा मारले तरी 500 रुपये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु इथे नशिबाचा चौकार आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. 4 रन. बॅट 4 बॉलचा खेळ झालाय, 10 रन झालेत. बॅटची हलकीशी एज आणि सरळ बॉल मात्र निघून गेला लॉंग स्टॉप रिझनला. नॉन स्टॉप 4 रन आल्या. पुन्हा एकदा गोलंदाज उमंग टू श्रीकांत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. नो बॉल. ओ माय गॉड, टाळ्यांचा कडकडाट पहा. ही क्रिकेट दर्दी आहेत. नो बॉल प्लस 1 मिळतील मात्र 2 रन. संघाची धावसंख्या विजय स्मृती टीम जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. आणि मृदुलजी मेहर, अजून एक स्पर्धा येते जो वर्ल्ड कप म्हणून संबोधला जातो. 16 पासून सुरुवात होते आणि अर्नाळा प्रीमियर लीग. डॅनियल कावरी बाबा यांची ती स्पर्धा पुढे येताना सातत्याने पाहायला मिळते. अर्नाळा प्रीमियर लीगचं बिगुल वाजलंय चार्जी गावद्या आणि त्याची सुद्धा मात्र आतुरतेने प्रत्येक जण मात्र वाट पाहत असताना पाहायला मिळत आहेत. आणि प्रो लीग स्पोर्ट्सवर फायनल मॅच पाहायला मिळणार आहे. विपुल पांडुलकर सध्या जोडलेत, ते प्रोप्रायटर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज उमंग. यावेळेला ऑन साइडला आयुष. वा, या वेळेला तर 9वा मारलाय ISPL मधला आयुष. मध्ये आलेत. वा, अर्नाळकर हॅट्स ऑफ आहे. काय क्रिकेट दर्दी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुद्र इव्हेंट भिवंडी आणि त्यांच्याकडून देखील 50 धावा जर का वैयक्तिक लगावल्या तर 2000 रुपयाचं पारितोषिक दोन्ही खेळाडूंसाठी आहे. श्रीकांत एकीकडे, दुसरीकडून आयुष आहे. आयुष खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेला तर 20 ते 22 वर्षांचा खेळाडू, यंगस्टर खेळाडू आहे, परंतु आज मैदानामध्ये अगदी दहाडतोय. ये खिलाडी शोर नहीं करता है, सीधा शिकार करता है आणि त्यानं शिकार केले. या वेळेला जर आपण पाहिलं तर प्रमुख पाहुणे आहेत अबू तालीम पठाण जनाब साहेब. आपण पाहतायत
ते सुद्धा सांगत असतील आम्ही क्रिकेट भरपूर पाहिलं परंतु असं क्रिकेट पाहिलेलं नाहीये जिथे बाईक्स घेऊन मात्र यावेळेला खेळाडूला पैसे देण्यासाठी येत आहेत. वा काय क्रिकेट आहे, प्युअर क्रिकेट, पॉवरफुल क्रिकेट. उमंगचा पुढील बॉल यावेळेला ऑफ साईडला सुंदर कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. पाण्यामध्ये बॉल थांबला आणि त्याचा नतीजा मात्र यावेळेला 2 वर पाहायला मिळाला. नशिबाने साथ दिले ती कळमकरांना, परंतु काय टाळ्यांचा कडकडाट होत असताना आपण पाहतायत 20 रन झालेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. चला नो मीटिंग नो टाइम, चांगली सरासरी मृदुलजी मेहर यावेळेला पाहायला मिळते. पहिल्या षटकात 20 धावा विजय स्मृती. यस नक्कीच, परंतु घाई करा मित्रांनो, घाई करा. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 20 धावा धापकावर येत आहेत. क्रिकेटचा खेळ ही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना, हा खेळ इंग्रजांप्रमाणे इंग्लंड प्रमाणे भारतात आला खरा, परंतु या खेळाला आज भारत वर्षानं अगदी डोक्यावर घेऊन मिरवले. ह्या खेळाला खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना, इंग्लंडमध्ये त्याचा जन्म झाला परंतु त्याचं हृदय हे भारतामध्ये आहे. आणि ही तुडुंब गर्दी जणू काही समुद्राला उधाण आलंय की काय, आणि त्या प्रकारचा हा सोहळा आहे. हा आठवणीत राहणारी, ही प्रेमात राहणारी हे 10वं पर्व स्टार बॉईज प्रीमियर लीगचा आपण पाहतोय. कडक सामना पाहायला मिळतो. पहिल्या षटकात दमदार आणि शानदार सुरुवात, वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ती सुरुवात यावेळेला पाहायला मिळते. चांगली सुरुवात, 20 रन झालेत. त्यावेळेला चांगला बॉल फिरवला होता, टप्पा पडल्यानंतर थोडीशी बॉलला फ्लाईट दिली, बॉल सरळ निघून जाईल आशिषच्या हातामध्ये. तत्पूर्वी कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल डॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना काय प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. कोळी बांधवांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. अर्नाळा गाव म्हटलं तर डेफिनेटली माणुसकीचं माहेरघर. ऑन साईडला आपण पाहताय स्लॉक स्वीप खेळलं गेलंय. झाडू शॉट सध्या खेळत असताना पाहायला मिळाला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. लगातारचे 3 चौकार, कल्पक वैती तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिक येत आहे जणू काही समुद्राला उधाण आलंय की काय, आणि त्या प्रकारचा हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. यावेळेला प्रॉपर कनेक्ट पाठवलंय दूर 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 भरपूर ना. चला घाई करा प्लीज प्लीज घाई करा, कारण कळमकरांना सुद्धा सेकंड इनिंग मध्ये त्यांना बॉल दिसले पाहिजेत आणि त्या अगोदरच मात्र मॅच समाप्त होईल हीच आम्ही अपेक्षा बाळगतोय. होळी पाड्याचं मैदान आणि त्या मैदानाची आतुरता प्रत्येकाला असते आणि त्या मैदानापासून जे मात्र आपण दृश्य पाहिलेले आहेत तेच पुन्हा एकदा पाहायला मिळतं या स्टार बॉईजच्या स्पर्धेमध्ये. बघा ह्या षटकारासाठी हर्षद मेहर अर्नाला किल्ला त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, अर्नाला किल्ला. आणि आज होळीपाडा असेल, म्हात्रेवाडी असेल किंवा संपूर्णतः काळा पाटील आळी आज एकत्रित येऊन आपल्या गावाला त्या प्रकारचा तो सपोर्ट केला जातोय. 27 रन झालेत. 27 रन पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अप्रतिम आपण पाहू शकाल ही स्पर्धा. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि प्रत्येक गरज सांगतायत हेच तुला करायचं आहे. टप्पा अचूक पद्धतीने होता, कमबॅक केलंय आर्यनने. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 4 बॉलचा खेळ झालाय. दुसरं षटक हे प्रगती पथावर पाहायला मिळतं. अगदी अथांग समुद्र आणि बाजूला हे क्रिकेटचं फीवर पाहायला मिळतं, कारण अर्नाळकरांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे. क्रिकेट हा आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे, क्रिकेट आमचा श्वास आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने जणू काही व्यापून टाकलंय. आणि अर्नाळमध्ये आल्यानंतर तुम्हाला क्रिकेट, तुम्हाला मात्र माणुसकी या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतील. असे अर्नाळकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. स्टार बॉयच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. चला प्रतीक, तुम्हालाच बॅटिंग करायची आहे सेकंड इनिंग मध्ये, त्यामुळे थोडासा वेळ फार दवडला जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27. मृदुलजी आतापर्यंत कमबॅक केलंय, 7 धावा दिलेत आर्यनच्या या गोलंदाजाने. आर्यनने चांगल्या धावेंना अगदी रोखून ठेवलंय.
एकाच्या हातात बॅट आहे, समोरच्याच्या हातात बॉल आहे. एकाला रोकायचंय परंतु समोरच्याला आता टोकायचंय परंतु पंचांचा एक हात यावेळेला हवेत आहे. अतिरिक्त खेळाडू यावेळेला 38 सर्कलच्या बाहेर आहे आणि त्या कारणास्तव ती अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. डोकेदुखी ठरणाऱ्या खऱ्या अर्थानं सर ह्या धावा येणाऱ्या आहेत. बघा पॉपिंग क्रीजचे जे 3 फिल्डर आहेत ते अलाउड नाही आहेत आणि त्यामुळे मात्र या वेळेला आपण पाहत आहेत आणि काय लक्ष वेधित राहिलं होतं. एकदा पंचांसाठी जोरदार टाळ्या यायला हव्यात. राकेश राऊत सर आणि विशाल नाईक सर, द ग्रेट अंपायरिंग. काय जबरदस्त पॉपिंग क्रीज. जेव्हा बॅटर असतो त्याच्या लेग स्क्युअरला तुम्ही 3 फिल्डर ठेवू शकत नाही आणि फ्रीडचा सिग्नल मिळालाय. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेले. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फ्रीडचा बॉल जरूर होता. रनआउट पासून मात्र या वेळेला जरूर वाचण्याचा प्रयत्न करतायत. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉल येत असताना 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकल्यानंतर धाडसी निर्णय घेतला विजय स्मृती या टीमने आणि 28 पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. पुन्हा एकदा बॉल तयार. आर्यन आपल्या बॉलिंग मार्कवर येताना यावेळेला ऑन साईडला जागा बनवली आणि जागा दाखवली बॉलला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. व्हॉट अ शॉट. क्लास आज संपूर्णतः काया पाटील आली उलटून आले की काय आणि त्या प्रकारचं हे दृश्य आहे. आफ्टर लॉंग टाइम अगदी 4 वर्षानंतर हा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीमध्ये दाखल आहे आणि त्या कारणास्तव प्रत्येक चेंडूवर, प्रत्येक चौकारावर, प्रत्येक षटकारावर हा प्रेक्षक राजा वर्ग देखील आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी येतोय. परंतु आयोजकांच्या वतीनं पुन्हा मित्रांनो रिक्वेस्ट केली जाते, प्लीज बघा अजून फर्स्ट इनिंग चालू आहे. क्रिकेटचा खेळ त्यांना देखील खेळायचा आहे ह्याची देखील नोंद घेत जा मित्रांनो. धावफलकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 34 धावा या धावफलकावर येत आहेत. 2 षटकांचा खेळ झाला आणि 34 रन विजय स्मृती टीमच्या आतापर्यंत फलकावर पाहायला मिळत आहेत मजबूत स्थितीमध्ये. परंतु हेही विसरून चालणार नाहीये. गेल्या मॅच मध्ये राई टीमने ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती 59-60 धावांचं लक्ष्य होतं ते पूर्ण केलं होतं. त्यामुळे विजय स्मृती टीमला कदाचित जर इथे 60-70 प्लस जर धावा आल्या तर एक वेल अँड गुड पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. टाळ्यांचा कडकडाट. जशी रन येते तसा टाळ्यांचा कडकडाट विजय स्मृतीच्या प्रेक्षकांकडून होत असताना पाहायला मिळतोय. 1 रन ऍड. संघाची धावसंख्या 35 धावा झालेत. श्रीकांत आणि आयुष अगदी मात्र या वेळेला स्टार बॉयच्या माध्यमातून आयोजकांनी भरवलेली स्पर्धा आणि त्यामध्ये रंग आणत असताना हे 2 कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम जबरदस्त. 7 बॉल मध्ये 12 रन सध्या आपण पाहतायत श्रीकांतच्या बॅटमधून आणि 7 बॉल मध्ये 20 रन आयुषच्या बॅटमधून येत असताना स्वतः विपुल पांडुलकर प्रोलिंग स्पोर्टचे प्रोप्रायटर आमच्या समवेत जोडले गेलेत. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. काय नजाकत भरा शॉट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. इंटेलिजंट क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट. या वेळेला फलंदाज आपण पाहताय श्रीकांतच्या बॅटमधून खणखणीत चौकार आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 39. सचिनचा हा बॉल ऑन साईडला. उमंग पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिला तर उमंगला बॉलने बीट केले. बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. चौकार 4. पुन्हा एकदा विजय स्मृती किल्लाकर. माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. सचिन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना डावकरी हाताने राऊंड द विकेटने या वेळेला अप्परकट खेळण्याचा प्रयत्न. वा
लगातार 3 बॉलवर 3 चौकार. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. श्रीकांत मॅग्न विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेरून या. मैदानाच्या बाहेरून या ही विनंती असेल. ऑलरेडी उशीर होतोय मित्रांनो, प्लीज रिक्वेस्ट असेल. चला कृपया करून प्रेक्षकांनी जे आपल्या बरोबर लहान मुले आले त्यांना मात्र आपण हात सोडू नका, त्यांना आपल्या जवळच ठेवा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फार वेगाने पाहायला मिळते. आतापर्यंत 1 रन तर मिळेल. यश घरत पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती तब्बल 48. 48 4 बॉलचा खेळ झालाय. मृदुलजी एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल सध्या पाहायला मिळते. 48 धावा आतापर्यंत धावफलकावर. अजून देखील येणाऱ्या 8 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 8 चेंडू किती धावा त्या धावफलकावर, समोरच्या संघासमोर किती धावेंचा तो टार्गेट ठेवला जाईल. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांना 2 हात फैलावल्यात. अर्थातच अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना 49 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे. विजय स्मृती अर्णाला किल्ला. जबरदस्त आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली दोन्ही बॅटरने. अर्धशतकीय भागीदारी रचतील का? 1 रन तर डेफिनेटली या वेळेला पाहायला मेल वाईटच्या स्वरूपात. अशा प्रकारे 50 धावा सांघिक विजय स्मृती अर्णा किल्ला टीमच्या. श्रीकांत आणि आयुष व्हॉट अ बॅटिंग, क्लास बॅटिंग करत असताना अगदी नेत्रदीपक. एका साईडला फुटबॉलचा विश्वचषक सुरू आहे, परंतु रबर बॉल क्रिकेटचा क्रेज कमी होणार नाहीये. अर्नाळामध्ये सध्या आहोत आपण, एक पर्यटन स्थळ. यावेळेला ऑन साईडला खेचून मारलाय, फेकून दिलंय आणि सरळ बॉल. टेस्ट केली जाते. धावफलकावर आतापर्यंत 56 धावा. आणि ह्या फटक्याचा जर काय ऍक्शन रिप्ले आपण पाहायला गेला ना तर बघण्या योग्य होता. बार बार देखो, हजार बार देखो, काय फटका एक्झिक्यूट केला गेलाय. जबरदस्त, काय क्लास दाखवला होता आयुषच्या बॅट मधून. छोटा पॅक बडा धमाका. षटकार आला आणि संघाची धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचली गेले. विजय स्मृती अर्नाळा किल्ला टीम. जसे षटकार चौकार येत आहे, टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतो. अर्नाळा किल्ल्याचा नादच खुळा. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सरळ बॉल निघून जाईल. फर्स्ट स्लिपकडे प्रतीक गरज बॉलला कलेक्ट करेल. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 56 धावा. आता शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. काय प्रेक्षकांची गर्दी गर्दी आणि गर्दी. फक्त जिथे नजर टाकावी तिथे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. आमचे सर्व कोळी बांधव पाहायला मिळत आहेत. या सर्वांना मानाचा सलाम आहे. स्टार बॉईज प्रीमियर लीग सध्या आपण पाहतायत. अर्नाळा 2026 हा चषक कोण उंचावेल याकडे लक्ष असणार आहे. 56 रन सध्या आपल्याला पाहायला मिळतात. मृदुलजी मेहर काय म्हणतील, शेवटच्या षटकात किती धावा यायला हव्यात? येणाऱ्या 6 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असणार आहे. 2 सलामीवर बॅटर. एकीकडे श्रीकांत आहे, दुसरीकडे आयुष आहे. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तुटून पडल्यात, परंतु आयोजकांचं देखील तितकंच नामोल्लेखन करणं गरजेचं आहे. आज प्रत्येक गोष्ट प्रत्येक जण अगदी बारकाईनं पाहतोय. आपल्या स्पर्धेत कुठे काय कमी तर नाही आहे ना. पर्व 10व आहे. स्टार बॉईज प्रीमियर लीग 2026 चा हा रणसंग्राम आहे, हा महासंग्राम आहे. हा रबर बॉल क्रिकेट आम्हाला आवडते. क्रिकेट हे आम्हाला आवडते. मग ते उन्हाळ्यात असो, पावसाळ्यात असो, हिवाळ्यात असो, ह्या क्रिकेटचे आम्ही दिवाने आहोत. आणि हा दिवाना करणारा खेळ आज अर्नाळा नगरीमध्ये पुन्हा एकदा आपण पाहायला मिळतोय.
तीन षटकांचा खेळ झालाय. 56 रन फलकावर. श्रीकांत आणि आयुष रन मशीन सध्या बनले. डोकेदुखी कळमकरांच्या गोलंदाजीसाठी बनलेले आहेत. चिन्मयचा बॉल ऑन साइडला इझिली डन अँड लुक एट द डिस्टन्स. वाह, अर्नाळा किल्लाचा ब्रँड षटकार. कृपया करून कॅप्टनला विनंती करेन की जर आता प्रेक्षक वर्ग आले तर विजय स्मृती टीम साठी पेनल्टी लागली जाईल. थोडस संयम बाळगा प्लीज, कारण पहा लगेच बॅटरने सांगितलंय कोणी येऊ नका, कारण वेळ फार कमी आहे आणि त्यामुळे आम्हाला चांगला खेळ करायचा आहे. हे मात्र बॅटर आयुष आणि श्रीकांत या ठिकाणी सांगतायत. त्यामुळे अर्नाळा किल्लाच्या प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करेन कोणीही मात्र षटकार चौकार आल्यानंतर येऊ नका प्लीज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 62 धावा. 62 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चिन्मयचा पुढील बॉल श्रीकांतसाठी. यावेळेला चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी. सरळ बॉल प्रत्येक गरजच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना आता शेवटचे 4 बॉल शिल्लक राहिलेत. रन झालेले आहेत त्या फलकावर. प्रथम बॅटिंग करताना विजय स्मृती अर्नाळा किल्ला टीम 62 वर जाऊन पोहोचली गेले. म्हणजे 4 बॉल मध्ये मृदुजी ज्या पद्धतीने 4 बॉल मध्ये मॅक्झिमम 10 ते 12 धावा जरी आल्या तरी एक फायटिंग टोटल कडे वाटचाल होईल. समोरच्याला त्या रोखायचे. चिन्मय घरात स्वतः कर्णधार आहे आणि त्या प्रकारचा मैदानाच्या आतमध्ये त्याला अॅक्युरेसी दाखवणं गरजेचं असणार आहे. पुढील चेंडू यावेळेला गती परिवर्तन, यावेळेला उंच आहे, हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी, परंतु चेंडूला ट्रॅव्हल केलाय सीमारेखा पा. जबरदस्त बॅटिंग. अप्पर कट खेळला होता. 66 रन झाले. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अर्नाळा किल्लाकरांचा धन्यवाद. जशी सूचना दिली त्या सूचनांचं तुम्ही पालन करतायत त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 66 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अप्रतिम. चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त स्टीअर केलंय. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या 67 वर जाऊन पोहोचली. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. नाही, श्रीकांतनं खऱ्या अर्थानं दाखवलंय अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला त्या प्रकारचा खेळ करत असताना यावेळेला सिंगल धावफलकामध्ये आयुष पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला उभा आहे. ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत विस्फोट आपण पाहिलाय तो आयुष यावेळेला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला उभा आहे. आयुष पुन्हा एकदा चिन्मय समोर ऑन साइडला शॉर्ट पूल केलाय. खूप चांगला फटका. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटलेत. फेके येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. परतलेत पुन्हा एकदा आयुष. श्रीकांतने सांगितलंय काही गरज नाहीये, मात्र इथून आता शेवटचा बॉल आहे. रन झालेत त्या 68. लगेच हा बॉल झाल्यानंतर विजय स्मृती अर्नाळा किल्ला टीमचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लगेच फिल्डिंग साठी उतरतील याची दखल घ्यायची. पुन्हा एकदा बॉल तयार. चिन्मय यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. वाह, एअर स्ट्राईक केली. बॅटिंग या वेळेला पाहायला मिळते. चला विजय स्मृती अर्नाळा किल्ला फिल्डिंग साठी सज्ज राहायचंय लगेच. प्लीज आदित्य कदम, श्रीकांत अँड ऑल टीम. सेट करायची आहे त्वरित. अप्रतिम चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये क्रिकेट फेस्टिवल सध्या आपण पाहत आहेत.
चला फिल्डिंग सजून घ्या. विजय स्मृती अर्णा किल्ला टीम 75 धावांचं लक्ष्य. 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. अजून एक स्पर्धा पाहायला मिळेल. डॅनियल खावरी बाबा यांची ती पाहायला मिळेल. 16 तारखेपासून त्या स्पर्धेचं बिगुल वाजलंय. अर्नाळा प्रीमियर लीग 2026 पुन्हा एकदा अर्नाळाकरांच्या भेटीसाठी ती स्पर्धा येत असताना पाहायला मिळते. परंतु या स्पर्धेचं सुद्धा 10वं वर्ष लगातार निरंतरता. स्टार बॉईजच्या मुलांनी जी मेहनत घेतली ती खरोखरच वाखाणण्याजोगे. म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित येऊन सुंदर घर बनत असेल तर स्टार बॉईजकर एकत्रित येऊन आपली स्पर्धा का चांगली भरवायला नको. 9 वर्ष गेली आपण पाहिलीत आणि 10व्या वर्षात या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि आज तो दिवस 14 जुलैचा कोणत्या संघाच्या नावावर राहील. या स्पर्धेचं 10व्या वर्षात 50,000 रुपये पहिलं प्राइज आहे. एक छोटस रोपटं लावलं होतं. दुसरं प्राइज जर आपण पाहिलं तर 25,000 आणि तिसरं प्राइज 10,000 रुपये. अशा प्रकारचं मात्र या स्पर्धेची रूपरेषा पाहायला मिळते. अगदी छोटं रोपटं लावत असताना वटवृक्षाप्रमाणे स्टार बॉईजकरांनी मात्र त्याला पाणी घातलं आणि त्यानंतरच आपण पाहतायत एक चांगलं क्रिकेट. चला घाई करा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय. 75 रनचं टार्गेट सेट केले गेले. चला प्लीज डोंट वेस्ट द टाइम. चला वेळ जास्त जातो मित्रांनो. येणारे 24 मध्ये 75 धावेंचा पाठलाग हा समोर करायचा आणि तो करण्यासाठी आता 2 सलामीवर बॅटर हे मैदानाच्या आतमध्ये येत असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. प्रतीक घरात आणि त्याच्या सोबतीनं यंगस्टर खेळाडू तनिष मेहर ह्या 2 खेळाडूला आपण पाहणार आहोत. एक रंगलेला सामना आहे. रोमांच थरार आहे. पदळ आलित्य आहे. संघर्ष नाट्य तुंब युद्ध सर्व काही ह्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या प्रकारचं आयोजन देखील आलेले संपूर्ण आता मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. अनेक खेळाडू, अनेक दानशूर व्यक्ती, अर्नाळा नगरीतील अनेक नाखवा लोक आपण पाहतोय आणि त्यांच्या बळावर खऱ्या अर्थानं प्रमोद सर ही स्पर्धा अगदी गुण्यागोविंदानं थाटामाटात आणि उत्साहामध्ये हे स्टार बॉईज प्रीमियर लीगचं हे 10वं पर्व आपण पाहतोय. चला सामन्याला सुरुवात होईल. धन्यवाद मृदुलजी मेहर. सध्या आपण पाहतायत त्यांचा सुद्धा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकतायत. स्टार्ट ऑफ द मॅच राकेश राऊत सर आणि विशाल नाईक सर हे 2 पंच या स्पर्धेला नेमले गेलेत. एक्सपिरियन्स आहे. सामन्याला होते सुरुवात. प्रतीक गिरत एका साईडला, तनिषला आपण पाहतायत. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल. फायनल मॅच. जोरदार टाळ्यांचा कडकडाट पुन्हा एकदा यायला हवा. सेकंड इनिंग आपण पाहताय. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल. यावेळेला वाईडने सुरुवात झाली. मिथुनच्या गोलंदाजीवर पहिलाच बॉल वाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर. 75 धावा. अशक्य ते शक्य यावेळेला करून दाखवावं लागेल कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. मिथुन एक्सपिरियन्स बॉलर, एक्सपिरियन्स बॅटर. या बॉलला पुन्हा एकदा लेफ्ट केलं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. वाईट जरूर आला परंतु दोन्ही व्हाईट बॉलच्या स्वरूपात 2 रन्स एक्स्ट्रा स्वरूपात मिळत असताना पाहायला मिळत आहेत. आणि बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. समोर मिथुन धनु आणि त्याच्या विपक्षात प्रतीक घरात 2 खेळाडू. अनुभव भन्नाट आहे. म्हटलं जातं ना की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू त्यांना फेस करणं हे देखील डिफिकल्ट असतं. चांगल्यारित्या यावेळेला प्रयत्न चांगला होता परंतु पाठवलंय चेंडूला सीमारेखा पार. जबरदस्त फटका होता. फुटवर्कचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकून दिलं. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहत आहेत. 4 रन मिळत आहेत. संघाची धावसंख्या 1 बॉलच्या समाप्तीनंतर 6. षटकार आला आणि षटकाराने मात्र यावेळेला अकाउंट ओपन होतोय. 8 रन झालेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. बॉल अगदी भिंगरी प्रमाणे गेलाय. हे भिंगडी शॉट आहे.
हे बिंगडी शॉट आहे, 4 रन, चौकार. काय फटकेबाजी सुरू आहे सध्या आपण पाहत. वेगळा अभिमान आहे. अर्नाळा मध्ये म्हटलं जातं ना, आमचा अभिमान प्रशांत घरत आहे, आमचा अभिमान विनायक भोईर आहे आणि कळम नगरीचा अभिमान हा प्रतीक घरात यावेळेला स्ट्राईक एंडला उभा आहे. अगदी अभिमानानं उभा आहे आणि त्या प्रकार सख्या मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तुटून पडलाय हा प्रतीक घरत. आज स्वतःला इतकंच म्हणतोय, तो म्हणतोय असताना चाबूक शॉट पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना स्क्वेअर कटचा फटका प्रतीक गरजच्या बॅट मधून एक दमदार आणि शानदार नेत्रदीपक चौकार. चौकार. हालो हालो ठीक. 16 रन झालेत. प्रतीक गरज इज ऑन अ फायर. चला घाई करा जरा, वेळ दौडू नका प्लीज. चला, नो टीम मीटिंग, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. मिथून पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय. प्रतीक गरज काय बॅटिंग सुरू आहे. 16 रन झालेत आतापर्यंत. क्लासी बॅटिंग. मिथुनचा बॉल ऑन ड्राईव्ह करत असताना खूप चांगल्या पद्धतीने एकच रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. सध्या तरी मृदुलजी टीट फॉर टॅट आतापर्यंत प्रतीक गरज दर्शवत असताना पाहायला मिळतो. त्याच्या बॅटिंग मधून क्लास दाखवलाय त्याने. लेदर बॉल क्रिकेटचा क्लास, रबर बॉल क्रिकेटचा क्लास, टेनिस बॉल क्रिकेटचा क्लास हे मात्र प्रतीक गरजच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळतं. मग मानकोलीचं मैदान असो, मग घोडबंदरचं मैदान असो, मग ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावचं मैदान असो, मग इतरत्र खेळ्या मात्र त्याच्या बहारदार पाहिलेल्या आहेत. रिलायन्स मधून खेळत असताना सुद्धा अनेक मात्र चांगल्या पद्धतीने शतक ठोकलेले आहेत. केदार जाधव यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान सुद्धा झाला. केदार जाधव यांनी त्यांना बॅट देऊन सन्मानित सुद्धा केलं. या अविस्मरणीय आठवणी आहेत. चांगला बॉल, बॅटची एजंट टेकन. वा, टाळ्यांचा कडकडाट. आता उधाण आले पुन्हा एकदा. विजय स्मृती, अर्नाळा किल्ला कमबॅक करताना नेव्हर गिव्ह अप. शहात्तर धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. विजयासाठी 58 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. आशिष घरत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूकडे सुद्धा तेवढंच पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. सूप ऑफ क्रिकेट. जिथे पाहावं, जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. अर्नाळकर आहेत, जिद्दी खेळाडू आहेत, जिद्दी प्रेक्षक वर्ग. माणुसकीचं नातं नेहमीच अर्नाळकरांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. त्यामुळे इथे खेळण्याची एक वेगळीच औरच मजा आहे. यावेळेला अशीचा कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा इनसाइड आउटचा फटका, षटकार. व्हॉट अ शॉट. क्लासी क्लासी. त्यांचे सुद्धा फॅन फॉलोविंग आहेत. मात्र प्रेक्षक वर्ग त्यांना भेटण्यासाठी गेलेत. मॅच काढायची आहे, मॅच जिंकायची आहे. हे क्रिकेट आहे. चला, टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका प्लीज. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये सध्या रंगताना पाहायला मिळतोय. काय अप्रतिम आपण पाहतायत. खेळ साकारला गेलाय. धाव संख्या 23 वर जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये अजून सुद्धा आपण पाहू शकाल जवळजवळ 52 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 52 रन, 17 पूर्णांक बरोबर 33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळायचंय प्रति षटका मागे. काय म्हणतील मृदुलजी, ज्या पद्धतीने आशिष आला आणि आशिषने षटका ठोकला. बघा, दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असे आहेत. एक तरफ शेर है, दूसरी तरफ सव्वा शेर है और दोनों तरफ से अभी बराबर की पिटाई चालू है. अर्नाळा किल्ला नगरी यावेळेला विजय स्मृतीचा संघ म्हणतो एखादा ब्रेक थ्रू यावेळेला गरजेचं आहे. ही पार्टनरशिप तोडणं खऱ्या वेळेला
गरजेचं असणार आहे आणि ती पार्टनरशिप तोडण्यासाठी गोलंदाजी मार्कवर यावेळेला गोलंदाज प्रणित लानलाय. अगदी अपकमिंग यंगस्टर खेळाडू आहे. यंदाच्या हंगामामध्ये प्रणितनं प्रभावित करणारी ती कामगिरी केली आणि त्या बळावर इतक्या मोठ्या संघामध्ये आज विजय स्मृती सारख्या संघामध्ये प्रणितला ते एक पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. येथून संधी आहे, येथून त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न यावेळेला येतोय निर्धाव. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं प्रमोद सर एक वेगळी डोकेदुखी ठरवणारा कामच्या प्रेक्षकांना, कामकरांना आणि कामकरांच्या खेळाडूंना देखील असणार आहे. एका साईडला मृदुलजी एक्सपिरियन्स आहे, भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे हिवाळे पाहिले त्या खेळाडूने प्रति करत नाही. एका साईडला आता कुठे क्रिकेटच्या करिअरला सुरुवात झाले, अनएक्सपिरियन्स बॉलर, परंतु टॅलेंटची कमी नाहीये या खेळाडूकडे. तो प्रणित आज काहीतरी सिद्ध करावं लागेल. पुन्हा एकदा बॉलर लेफ्ट आर्म ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फार वेगाने बॉल निघून येतोय. काय एफर्ट घेतले, वाह व्हॉट अ फिल्डिंग, क्लास, टाळ्यांचा कडकडाट, क्या बात है. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचली गेले. 2 बॉलचा सध्या खेळ होत असताना पाहायला मिळतोय. प्रणितकडे आज मात्र सिद्ध करण्याची स्वतःला नामी संधी आहे, कारण स्वतः सिद्ध व्हा, जग ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रसिद्ध करण्यात व्यस्त राहील. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने मात्र जर चांगले टॅलेंटेड खेळाडू येत आहेत, परंतु 2 ते 3 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर मात्र तुम्ही हवेत उडी मारू नका. पाय जमिनीवर ठेवा आणि चांगलं क्रिकेट खेळा. मग क्रिकेट पहा तुम्हाला कोणत्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी पोहोचू शकेल याचा नेम नाहीये. यावेळेला ऑन साईडला हुक केलंय, फाईन लेग कडे बॉल निघून चाललाय. फार वेगाने फिल्डर धावतायत, चेंडूचा पाठला करतात. व्हॉट अ फिल्डिंग, टाळ्यांचा कडकडाट. पुन्हा एकदा काय फिल्डिंग केले, अतिशय चांगली फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर. धावा थांबलेत. प्रणय त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला होता. व्हॉट अ फिल्डिंग प्रणय. आणि सध्या श्वानला सुद्धा हे क्रिकेट आवडायला लागलंय. पहा श्वान सुद्धा एन्जॉय करतायत. जगात सगळ्यात समजूतदार प्राणी कोणता असेल तर तो आहे श्वान. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 झाले. 26 रन. चांगला बॉल, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. वा प्रणित वा, छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान कीर्ती महान. प्रणित कमबॅक करत असताना प्रति गरतवर आता मात्र दबाव दबाव आणि दबाव. मृदुलजी काय म्हणतील, मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. येस, कभी खुशी कभी गम वाला हा मुकाबला आपण पाहतोय. आणि ह्यामधून आता आशिष प्रेशर आहेत. लगातारचे 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर पुन्हा एकदा प्रणित. क्या बात आहे. अगदी स्वतःला झोकून देतात. जीवाच्या आकांताने यावेळेला अर्णाला किल्ला नगरीतील खेळाडू हे प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न राहणार आहेत, कारण संघ आफ्टर लॉंग टाइम 4 वर्षानंतर अंतिम फेरीमध्ये आहे. काय प्रणयने फिल्डिंग केले यावेळेला. प्रणय सुपर फिल्डिंग, सुपर. 4-5 बॉल मध्ये फक्त 4 रन खर्च केलेत प्रणितने. एक नवीन उभारता सितारा खेळाडू अर्नाळा किल्ल्यामधून. यावेळेला ऑन साईडला प्रतीक थांबणार नाहीये. सरळ बॉलला फेकून दिलंय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क. चला, नो मीटिंग नो टाइम. प्रतीक गरत काय अप्रतिम बॅटिंग करत असताना हुकमी एक्का सध्या तरी पाहायला मिळतो. आणि या स्टार बॉईज स्पर्धेमध्ये प्रतीक गरत नावाचं वादळ घुंगवायला सुरुवात झाले. गेल्या मॅच मध्ये राईकरांना बॅक टू द होम पाठवलं आणि आता मात्र या वेळेला अर्नाळा किल्लाकर जे आहेत ते सध्या संघर्ष करताना मात्र प्रणीतच्या शेवटच्या बॉलवर षटकार आला. हेमंत ज्याने जबरदस्त बॅटिंग केली होती, श्रीकांतने बॅटिंग केली होती. हेमंत मात्र या वेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. आयुषने आणि श्रीकांतने जी बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. 42 रनचं अजून सुद्धा आव्हान पाहायला मिळतं. 12 बॉल 42 रन. धावा होऊ शकतात, मी करेन. आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण असेल, परंतु धावा रोखूही शकतील, परंतु त्यासाठी आत्मविश्वास
तुमच्या जवळ असायला हवा. आत्मविश्वासाने यावेळेला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे. 12 चेंडू 42 धावा धापकावर बनवायचे आहेत. समोर आता हेमंत आहे, वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे, परंतु पहिला चेंडू आशिषनं पाठवलाय सीमारेखा पार, षटकार. आता मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तुटून पडल्यात. मगाशी देखील तो उल्लेख केला होता, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बंधूंच्या आपण जोड्या पाहिल्यात. मॅकमिलन बंधू असतील, त्यानंतर हस्सी बंधू असतील, पांड्या बंधू असतील, पठाण बंधू असतील, परंतु काम नगरीतील हे गरज बंधू या वेळेला एक संकट मोचक बनून समोरच्या संघासमोर उभे आहेत. पुन्हा 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 यावेळेला बॅटच्या रडारमध्ये तितकासा नाहीये. श्रीकांत यावेळेला चुकी करणार नाहीये आणि यावेळेला बडी मछली जाल में फसी है. दाखवून दिले यावेळेला. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, गुड कमबॅक, जबरदस्त. 10 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा 36 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल 36 रन. काय मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळते. कोणता संघ स्टार बॉईज प्रीमियर लीगचा चषक उंचावेल आणि कोणता संघ स्वप्न या ठिकाणी त्यांचं थांबेल. कारण क्रिकेटचा खेळ आहे. 1 वर्ष तुम्हाला सातत्याने वाट पाहावी लागणार आहे मृदुलजी. आणि 1 वर्ष म्हटलं तर 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद एवढी मात्र या स्टार बॉईज प्रीमियर लीगची तुम्हाला वाट पाहावी लागेल. त्यामुळे अभी नाही तो कभी नाही. चांगला बॉल डिलीव्हर करत असताना आपण पाहतायत प्रतीक गरतला स्ट्राईक एंडकडे आणलंय चिन्मयने. मात्र इथे आपण पाहतायत संकेत बाद होत असताना बॅक टू द डग आउट. शिवाय पर्याय नाहीये. परंतु एका साईडला गोलंदाज हेमंत, चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. 9 बॉल 36 रन. पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाज सज्ज, डावकुऱ्या हाताने या बॉलला लेफ्ट केलं, व्हाईट बॉलचा इशारा. 9 बॉल 35. पुन्हा एकदा पलटवार होत असताना मृदुलजी आपल्याला पाहायला मिळतोय. यस, नक्कीच पलटवार करणं जाणतोय आणि त्यासाठी अगदी अभिमानानं एक वेगळ्या आत्मविश्वासानं मैदानामध्ये उभा आहे. प्रतीक गरत उंच आहे, तगडा आहे, ताकदवान आहे, वेल एक्सपिरियन्स आहे आणि संपूर्णतः कमकर वाशियांच्या नजरा आता त्या प्रतीक घरातवर आहेत. 9 मध्ये 35 धावा धापकावर बनवायच्या आहेत. सामना घना अंधेरा आहे, लेकिन मुश्किल नाहीये, नामुमकिन नाहीये. पंच 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 यावेळेला 2 हात फैलावतात. अर्थातच पुन्हा एकदा प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे हेमंतवर देखील आपण पाहतोय, कारण समोर प्रतीक घरात उभा आहे. जबरदस्त प्रतिमा आपण पाहतायत. यावेळेला अंडर प्रेशर बॉलिंग करत असताना हेमंत आपण पाहू शकाल, कारण पहिल्याच बॉलवर आशिषने षटकार ठोकला होता. त्यानंतर कमबॅक केला हेमंतने. आता विजयासाठी 34 रनची आवश्यकता. चला, नो मीटिंग नो टाइम प्लीज. चला, घाई करा, जरा घाई करा. विजय स्मृती अर्नाळा किल्ला प्लीज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. प्रतीक गरत सज्ज होत असताना पंचांनी सुद्धा थोडीशी ताकीद द्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना हेमंत टू प्रतीक. बॉल तयार, राऊंड द विकेटने. यावेळेला ऑन साईडला कडक शॉट पाहायला मिळतोय. आभाळाला मानवंदना देणारा हा खणखणीत षटकार.
खुमिया भी मुझ में खामिया भी मुझ में, अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझ में, असंच यावेळेला प्रतीक घरात मैदानामध्ये म्हणतोय. काय खेळ करतोय, जबरदस्त मारा, जबरदस्त खेळ आतापर्यंत. प्रतीक आणि प्रतीक संपूर्णतः कामकरांच्या नजरा आता प्रतीक घरातवर आहेत. 8 बॉल 28 रन. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये, काटेकी टक्कर सध्या आपण पाहतायत. हेमंत टू प्रतीक, पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, फिल्डर दूर आहेत, मात्र यावेळेला चौकार येईल. 4 रन. चौकार येत असताना संघाची धावसंख्या 51. 51 आहे. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. आणि त्या प्रकारचं खेळ अनेक यंगस्टर खेळाडू खऱ्या अर्थानं प्रमोद सर प्रतीक घरातला फॉलो करतात. का फॉलो करतात, का माझा इतका मोठ्या प्रमाणात फॅन बेस आहे, ते प्रतीक घरातनं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. वन मॅन आर्मी आतापर्यंत प्रतीक घरात समोरच्या संघासमोर लढतोय. पुढील चेंडू पुन्हा 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 एकदा हवाई फायर प्लस नो, तब्बल 7 धावा. धापका टाइम. चला घाई करायची आहे, प्लीज. नो मीटिंग, नो टाइम. चला गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 17 फ्रीचा सिग्नल. पुन्हा एकदा चान्स घेण्यासाठी तयार. रिस्क घ्यावी लागते. मग क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ असो. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. पुन्हा एकदा बॉल तयार. फ्रीचा बॉल घेऊन हेमंतचा बॉल ऑन साइडला. सामन्यातला बनवायच्यात. प्रतीक घरात आणि प्रतीक घरात. क्रिकेटचं विश्व एक आगळं वेगळं, म्हणजे कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं देखील लागतं. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हे मात्र स्वतःला सिद्ध करावं लागतंय. ही सिद्ध करणारी लढत आतापर्यंत प्रतीक घरातनं मैदानाच्या आतमध्ये दाखवले. 6 बॉल 11 रन. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. 6 बॉल 11 रन. आणि स्वतःच्या वैयक्तिक जर आपण पाहिल्या तर जबरदस्त बॅटिंग करत असताना. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. टीम मीटिंग करू नका. .44 वर खेळी करतोय. अर्धशतकापासून 6 धावा दूर प्रतीक घरात. काय बॅटिंग सुरू आहे. सर्वांची मने जिंकणारा खेळाडू सध्या या अर्नाळ्याच्या ऐतिहासिक बीच वर पाहायला मिळतोय. स्टार बॉयज ची ही स्पर्धा. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. बॉलर लगेच यायचंय. 6 बॉल 11 रन. जितू आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एका साइडला चिन्मय. प्रतीक घरात हेच सांगतायत, काही कर चिन्मय, परंतु 1 रन मला खूप महत्वाची असणार आहे. इथे जर स्ट्राईक मिळाली तर डेफिनेटली मॅचचं मात्र या वेळेला मी पारड जड केलंय, परंतु मॅच सुद्धा फिनिश करेन. आणि चिन्मय सारखा खेळाडू बॅटला चुंबन करत असताना एक अष्टपैलू खेळाडू. 6 बॉल 11 रन. जर प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या यायला हव्यात. दोन्ही संघांसाठी देऊया हार्दिक शुभेच्छा. 6 बॉल 11 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. जितू टू चिन्मय. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. नशीब साथ देतोय. ओ माय गॉड, नशिबाचा चौकार.
5-5 मध्ये आता 7 धावा धापक्यावर बनवायचे आहेत. लक फॅक्टर आहे, नशिबाची साथ देखील आहे, परंतु म्हटलं जातं ना की खऱ्या अर्थानं कहते हैं ना दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये शानदार ट्रॉफी भी होगी. आणि हे 10व्या पर्वाची ट्रॉफी कोणाच्या नावी जाणार? ही मानाची आहे, ही सन्मानाची आहे, ही अभिमानाची ट्रॉफी ही कोणाच्या नावी जाणार? चारच इक्वेशन येणारे 4 मध्ये 6 धावा ह्या धावफलकावर बनवायचे. 4 बॉल आणि 6 रन. प्रति गरज षटकार ठोकला तर अर्धशतक आणि फिनिशिंग टच सुद्धा पाहायला मिळेल. एकदा प्रेक्षकांनो जोरदार टाळ्या येऊ द्या. खूप महत्वपूर्ण सामना, स्टार बॉईज प्रीमियर लीगचा चषक कोण उंचावेल. मात्र ह्या वेळेला हा बॉल आपण पाहिला, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. इथे रन्स 1 मिळेल. आता जर आपण पाहिलं तर 5 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 5 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहू शकतायत. क्लास मॅच आपण पाहू शकाल. पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. प्रो लिंक स्पोर्ट्स वर सध्या आपण आहोत आणि काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचा करूया खूप खूप धन्यवाद आणि स्वागत सुद्धा. पुन्हा एकदा 4 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता. ऑन साइडला खेळले, हा झेल महत्वपूर्ण. आणि या वेळेला ओ माय गॉड कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच. इथे जर झेल सोडलाय तर कदाचित हा झेल स्वप्नात येईल आणि प्रत्येक गरज सुद्धा स्वप्नात येईल, यात ती मात्र शंका नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. आता 3 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 4 रन. या मॅचची चर्चा. विजय स्मृती अर्नाळा किल्ला वर्सेस ब्रह्मेश्वर कळम. आणि प्रत्येक गरजने सांगितलं थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड. खूप खूप तुझे धन्यवाद आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना या वेळेला मात्र सरळ बॅटचा वापर केला आणि इथे विनिंग स्ट्रोक. विजय स्मृती अर्नाळा किल्ला टीमला मात्र पराभवाची चव चाकायला भाग पडला.